तर ना रात्री देवी आलेली इथे, छान बघू शकता तुम्ही. आणि उद्या आहे घटस्थापना, त्याची तयारी मी आताच करत होती. इथे देवीसाठी छान ना बारीक गुलाबाची फुलं आणलेली, तिचा गजरा बनवला, त्यानंतर वेणी बनवली आणि सकाळी उठून छान देवघर वगैरे स्वच्छ करून घेतलं. स्वामींच्या फोटोला छान चंदनाचा हार वगैरे टिळा वगैरे लावून घेतला आणि छान पिवळं आसन देवघरामध्ये अंथरून घेतलेलं आहे. इथे ना पाट ठेवलेला आहे देवघरामध्ये मोठाच्या मोठा. त्यानंतर पूर्ण अशा प्रकारे तयारी करून मी हार वगैरे बनवलेले, रात्री तुम्हाला दाखवलेच वेण्या वगैरे बनवताना तेव्हाच बनवलेले आणि हार छान घालून घेतले. त्यानंतर घटस्थापनेची तयारी, इथे पंचधान्य आहे ना ते कमळाचं जे आसन आहे त्यामध्ये घालून घेतले. त्या खाली सुद्धा छान तांदळाची छोटीशी रास ठेवले, हळद कुंकू वाहिले आणि मग ते सगळं ठेवले. ती तयारी केल्यावर बाहेर सुंदर अशी रांगोळी काढले. नवरात्रीचा पहिला दिवस होता आणि सोमवार होता म्हणून बेलपान फुलं वगैरे काढली. छान बाहेरसुद्धा देवांना हार वगैरे घालून घेतलं. त्यानंतर ना टोपलीमध्ये मी असं केळीचं पान अंथरते आणि मग त्याच्यामध्ये मी माती घालते. तर आता खूप वर्षाचा म्हणजे आता 13-14 वर्षाचा अनुभव आहे. पाठीमधनं ना हळूहळू माती निघते बाहेर. म्हणजे स्टार्टिंगला आपण पाणी घातलं ना तेव्हा मग मी आता ना केळीचं पानच ठेवते आणि त्याच्यामध्ये मग ते माती घालून त्याच्यावर धान्य पेरते. पंचधान्य किंवा नवधान्य जे असतील अवेलेबल ते सगळे. आणि त्यानंतर इथे ना आता पूजा जे अभिषेक वगैरे मूर्तींचा करायचा होता तो करायला घेतला. इथे माझ्याकडे 5 मूर्त्या आहेत देवींच्या, त्या 5ही मूर्त्या मी घटावर बसवते. तुळजाभवानी आई आहे, महाकाळी, महालक्ष्मी आणि महासरस्वती माता आणि अन्नपूर्णा माता. बरेच जण टाक बसवतात, ज्यांच्याकडे टाक असतात ते तुळजाभवानी आईचा टाक बसवतात. तर मी ह्या सगळ्या मूर्त्या बसवते आणि हे ना मला माझ्या गुरूंकडनं मी शिकलेली आहे. त्याचबरोबर दिंडोरी प्रणीत सेवेमधनं मी हे सगळं शिकलेली आहे. कशी घटस्थापना करायची, कशी पूजा करायची, छान डिटेल माहिती दिंडोरी प्रणीत पुस्तकांमध्ये असते. मी खरं सांगेल का तुम्हाला सेवा करायला आवडत असेल ना तर तुम्ही तुमच्या जवळच्या दिंडोरी प्रणीत केंद्रामध्ये माहिती घेऊ शकता. सुंदर सुंदर पुस्तकं असतात आणि त्याच्यामधनं आपल्याला सुंदर माहिती मिळते. इथे ना माझी पूजा झालेली, षोडशोपचार पूजा केली, देवीला छान घटावर बसवलं, त्यानंतर नैवेद्य दाखवला, आरती केली आणि आजच्या पहिल्या दिवसाची पहिली पूजा. आणि पहिल्या दिवशी सफेद रंग होता तर देवीला सफेद ओढणी ओढवलेली आणि मी सुद्धा सफेद साडी नेसलेली, तुम्ही बघितली. ही माझी सकाळची घटस्थापनेची पूजा होती. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा छान धूप वगैरे लावलं आणि सकाळीच मी माळ बांधलेली विड्याच्या पानांची, नागवेलीच्या पानांची. देवीला खूप प्रिय असतं नागवेलीचं पान, त्यामुळे नागवेलीच्या पानांचा बहुतेक नैवेद्य वगैरे सुद्धा देवीला तोच असतो. त्यानंतर ना आजची पूजा अशी होती, संध्याकाळी नैवेद्य दाखवला, आरती केली आणि ब्लॉग इथे एंड करते मी. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.